काय ग तुझं काय आता बोल. अगं असं का बोलतेस? तू बोल ना, तू कशासाठी कॉल केलायस? मला तुला सॉरी म्हणायचं होतं. सॉरी फॉर व्हॉट? हो म्हणजे अधिरा, लग्नात खूप मी चिडचिड केली तुझ्यावर आणि तू आता गोंधळाला आली होतीस ना, तेव्हा मला जाणवलं की खरंच खूप खुश आहेस. ओ आय एम रिअली रिअली सॉरी. अधिरा, मी अगदी मनापासून म्हणते सॉरी. ओके, तू जर हे मनापासून म्हणत असशील तर इट्स ओके. हे बघ, मला आहे ना तू खुश असली पाहिजेस एवढंच. तू आहेस ना खुश? येस ऑफकोर्स. मग आता काही स्ट्रेस आहे का? नाही म्हणजे चिडून कॉलवर बोललीस ना म्हणून म्हटलं. ऍक्च्युली ना अगं काही नाही ग, आई जरा वियर्ड वागत होत्या. वियर्ड म्हणजे? काही प्रॉब्लेम आहे का? काही झालंय का? नाही नाही नाही, सगळं सगळं ठीक आहे, पण जाऊ दे ना, सोड. तू बोल ना, तुझं काय चाललंय? तू मला सांग काय झालंय? काय ना की आई सतत कंप्लेंट्स करत असतात की त्यांनाच सगळी कामं करावी लागतात म्हणून, आणि म्हणून ते मला कामं सांगतात. आणि यू नो ना, मला कुकिंग मधलं काही जमत नाही, आणि मी ज्या पद्धतीने काम करते ना ते त्यांना आवडतही नाही. आणि वरती शांत, सहनशील आणि आयडियल सुनेसारखं मी ऍक्ट करावं असं ते एक्सपेक्ट करतात. आणि काय नाही ग, त्यांना ना असं टिपिकल सासू बनायची हौस आहे. आणि इकडे ना, इकडे त्यांच्याच फॅमिलीतले लोक त्यांना भाव देत नाही. मग मी काय करू? आणि आत्ता काय झालं माहितीये, आता मी फक्त त्यांना म्हणाले की मी माझं स्किन केअर नाही शेअर करू शकत, तर शी गॉट ऑफेंडेड. त्यांना ते खूप इन्सल्टिंग वाटलं. ओ माय गॉड. अधिरा, तुला आहे ना ब्रेकची गरज आहे. पण मला सांग, तू घरात का सगळे स्किन केअर करतेस? आपण बाहेर जाऊया, सलॉन मध्ये जाऊया. नाही ग, आय एम नॉट शुअर. जाऊ दे ना, आपण परत कधीतरी जाऊ. ओके? असं नको ना करूस. तू चल ना माझ्याबरोबर बाहेर. आता नको ना, आपण जाऊ ना परत कधीतरी यार. ठीक आहे, मी तुला परत कॉल करते. ओके, बाय. देवा, मी समर राजवाड्यांचा राग समजू शकते, पण अशी सततची धुसफूस किती दिवस चालणार? माझा तुझ्यावर स्वतःपेक्षा पण जास्त विश्वास आहे. आता तुझी काय योजना आहे मला माहित नाही बाबा, पण यातून काहीतरी मार्ग सुचव रे बाबा आता, आणि मला शक्ती दे.